झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी सुमारे 12:30 वाजल्यापासून पुणे पोलीस आयुक्तालयात बसून सगळ्यात आधी तेजवानी झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद। मीडियाचे संचालक दिग्विजय पाटील महसूल सहसचिवांसमोर हजर कंपनीची बाजू मांडणार असल्याचं सांगून गेले। दिग्विजय पाटील पोलिसांसमोर का येत नाहीत असा सवाल। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस 275 मूळ वारसांचे जबाब नोंदवणार। मूळ वारसांना काही मोबदला मिळाला का याची तपासणी होणार। नाराजीचा विषय राज्यातच संपला। दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य, तर मित्र पक्षातील ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंनी तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील अनेक गोष्टींची कल्पना, योग्य तो सन्मान राखला जाणार, एकनाथ शिंदेंना अमित शहांनी आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। काहींच्या नसा आवळणं सुरू आहे, एक जण मला मारलं म्हणून दिल्लीला गेला। शिंदे शहा भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। ठाकरेंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची मनसेला 70 जागा देण्याची तयारी। 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 जागा देण्याची तयारी। मात्र मनसेकडून काही मतदारसंघात 3 जागांची मागणी। मुंबईचं नेतृत्व नवाब मलिकांकडे असेल तर राष्ट्रवादीची युती अशक्य, मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य। मलिकांवरील आरोपांबाबत तडजोड करणार नसल्याचंही स्पष्ट। नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार उद्या अर्ज माघार घेणार। आम्ही राजवत पाटलांची माणसं, त्यांचाच विचारानं काम करतो। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंची प्रतिक्रिया। आरोप होताच पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। शिंदे नाराजीनंतर केंद्रीय भाजप नेतृत्वाची भाजप प्रदेशाला सूचना। राज्यात भाजपची घोडदौड सुरू ठेवायचे आदेश।